चांगला समाचार टीव्ही वाले दाखवतात, चांगला भाषा. काही बोलतो, शेण खातात काय? आम्ही बोललो का तू शेण खातो, काय बोलतो? काही नको नको ते बोलला PM आणि अमित शहा. मग काल दूध धुतलं त्याला, रात्री टीव्हीवर चालू. आता परत लागलं तर पहा का ते शब्द मला परत चिपळूणमध्ये उच्चारायचे. एवढं चांगलं बोलताय, लोकांसाठी जे काय करणार आहे ते सांगता येईल. जर BJPला संधी दिली तर चिपळूण हा मध्यवर्ती भाग आहे, इथे विमानतळ पण येईल. विमानतळ आणण्याचा मी तुम्हाला सिंधुदुर्गात विमानतळ सुरू केलं. विरोध याच केले, इथला खासदार आहे ना, इथला त्या खासदाराने विरोध केला, आम्हाला जमीन द्यायची. ती जमीन अशी आहे, विमानतळ झाला तिथे गवत पण येत आणि हे द्यायची. बरं, ह्याची जमीन पण नाही, लोकांना पैसे मिळणार आणि मी विमानतळ तयार केला, प्रपोजल आणलं, पास झालं आणि सगळ्यात पहिल्या स्टेजवर स्वागत करायला माहिती आणि या उद्धव ठाकरेला त्या मुख्यमंत्री बांधव त्या वेळेला. आज तुम्ही बघा, विमानं मुंबईतून येतात किंवा का मी येतो, त्या विमानात जेवढी माणसं असतात प्रत्येक उतरताना दादा तुमच्यामुळे बोल आणि मुद्दाम चाकरमानी लोक वयस्कर पुरुष आणि महिलांना विमानाने आणतात. त्यांना पण आयुष्यात विमानात बसण्याचा योग आला, ते खुश होतात. याच्यापूर्वीचे लोक आई वडिलांना विठ्ठल दर्शनाला न्यायचे, हे आता विमान दर्शनाला नेतात आणि लोक पण खुश, जे सगळे भेटतात त्यांचा आनंद पण मला बरोबर. आपण चिपळूणला मात्र विमानासाठी लागणारे भात शेती घेणार नाही, शेतीची योग्य जागा द्या, आतापासून सुचवा. आपण आतापासून प्रयत्न करू, वर्षभरात विमानतळ यावा, वर्ष 2 विकास वाहतूक व्यवस्थेने होतो. रेल्वे हायवे आता चांगला, ट्रेन आहे, विमान वाहतूक, ये सगळे ये वाला लेते हैं. इन्वर्टर AC. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर AC के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे V-Guard से सुरक्षित रखिए. V-Guard, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. व्यवसाय घेतील हो. सिंधुदुर्गात व्यवसाय काय यावं लागलं? मोठा गोवाचा एअरपोर्ट सिंधुदुर्गात लागू नये. आमच्या इकडचा एअरपोर्ट आमच्या कुडाच्या जवळ आहे. आता इथं आहे, जमिनी पाहताय, वेगवेगळे प्रकल्प आणायचं चाललंय, त्याला येणं जाणं सुलभ झालं. जगातले उद्योजक येतील आणि ते प्रयत्न व्हायला पाहिजे. असो, जास्त वेळ तुमचा घेत नाही. तुम्हाला भूक लागली, मला पण लागली. चव्हाण साहेबांना बोललो, बाबा काय जेवणाचं वगैरे कुठे नाही म्हणे, मी केली, म्हणजे त्यांची व्यवस्था केली, आमची नाही. असं तुम्हाला भेटून मला आनंद झाला, उशिरा का होईना आलो, समाधान वाटलं. बंधू भगिनीनो मातानो, ही एक संधी आहे, विकासाची संधी आहे, प्रगतीची संधी आहे. तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य उज्ज्वल व्हायचं असेल तर मोदी PM झाल्याशिवाय शक्य नाही आहे. म्हणजे मोदी तिसऱ्यांदा PM होणं, आपल्या कोकणातील जनतेचा सर्वांगीण विकास होणं, सुख समाधान आनंद आणि प्रगती साध्य करण्याच्या सगळ्या संधी तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्य निवडून दिले. मला असं वाटतंय, एक मराठीतली म्हण मी नेहमी पाठ करतो, ते आज सांगतो. कारण का माहिती आहे ना, मला रिझल्ट कसा अभिप्रेत आहे तो सांगावा म्हणून वेळी खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. मला विजय असा हवा
2.5 लाख मताधिक्याने हा विजय हवा आहे. आणि मी आयुष्यात 10वं पद आहे. सगळी पद अशीच रेकॉर्ड करत मिळवत आलं. त्यामुळे हेही पद 2.5 लाख मला डिपॉझिट घालवायचं. हा डिपॉझिट याचं घालायचं. काही काम केलं नाही या विभागात. 5 वर्षाचा फंड, खासदार फंड 57% बॅलन्स आहे, खर्च करू शकला नाही. पत्रकार मित्र विचारावं का नाही खर्च केला. ठेकेदारांनी पैसे दिले नाही. इथे ठेकेदार एवढे धनाढ्य नाही काम करणारे लोक. त्यांच्याकडून 15% मागितले. उद्धवने कोरोनाच्या काळात औषधं जी मोदींनी पाठवली ती औषधं टेंडर काढले, त्यात पण 15% औषधामध्ये खाल्ले. हे काय सोडत नाही. आणि याने पण 57% फंड शिल्लक आहे, कारण कॉन्ट्रॅक्टने पैसे दिले. असा माणूस जनतेचे पैसे, सरकारचे पैसे असे ते खाणारी माणसं आपल्या लोकप्रती नको. तर लोकांना काहीतरी देता यावं, लोकांचं कल्याण करता यावं यासाठी झटणारा, कष्ट घेणारा आणि बुद्धिमत्ता वापरणारा तुम्हाला खासदार हवा आहे. चला, आज उद्या येणाऱ्या 20-22 दिवसात मतं अधिकचे मिळवा आणि त्या 2.5 लाख अधिकच्या मतामध्ये तुमची मतं असतील असा विश्वास व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि माझं, आमच्या सहकाऱ्यांचे विचार, भाषण ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. बरोबर मी माझ्या कुलदैवत रामेश्वरात तुम्हाला दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य, तुमच्या सर्वांच्या मनोकामना रामेश्वर पूर्ण करो अशी प्रार्थना करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.